एलपीजी 100 रुपये लीटर है, वो 42 रुपये लीटर होना चाहिए। एलपीजी गॅस बंद असल्यामुळे अनेक अडचणींना तोंड देत आहे। जे एलपीजी तर आम्हाला मिळतच नाही आहे, जर मिळत होता ते पण 50 रुपयाचा तर 100 रुपयापर्यंत गेलेला। तेरा पैसा तो परत ले जा, बात मत कर ज़्यादा, ऐसा बोला दमदाटी करे हमको। पड़ रही पहले 400-500 तो पड़ती थी, 200 भी नहीं पड़ने को मारा मारी है, पता है गैस दाल को। पिस्तौल की एक्शन करने वाले नेताओं से ये मेरा ओपन चैलेंज है कि 2 बार इत्तेफाक से चैनल पे आ गए, 2 बार इत्तेफाक से चैनल पे आ गए और ये पागल समझ रहे हैं कि चैनल इन्हीं का है। 2 बार इत्तेफाक से चैनल पे आ गए, ये पागल समझ रहे हैं कि चैनल उसी का है। ये कौवा शिकार शेर ने क्या बंद कर दिया, ये कुत्ते समझ रहे हैं कि जंगल उन्हीं का है। या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल बडे मियां। इराण, इस्रायल आणि अमेरिका युद्धाचा भडका संपूर्ण जगभर उडालेला आहे। सोलापूरला देखील मोठ्या प्रमाणात त्याचा फटका बसलेला आहे। सुरुवातीला घरगुती गॅस सिलेंडरचा तुटवडा जाणवला, मात्र त्यानंतर आता रिक्षा चालकांना देखील या युद्धाचा फटका बसत आहे। सोलापूर शहरातील अनेक एलपीजी गॅस पंप बंद असल्याचं पाहायला मिळत आहे, त्यामुळे सोलापूरच्या अनेक रिक्षा चालकांवर उपासमारीची वेळ आलेली आहे। माझं नाव राजशेखर शंकरप्पा पाटील, मी एक रिक्षा चालक असून सध्या एलपीजी गॅस बंद असल्यामुळे अनेक अडचणींना तोंड देत आहे। मी सध्या माझी गाडी स्वतः पेट्रोलवर चालवत असून ती गाडी फक्त 15 किलोमीटर चालते। उगाच चाकं फिरवायचे आहेत म्हणून फिरवत आहे। सध्याला गाडीचं नुकसान होऊ नये म्हणून गाडी चालवत आहे। सध्याला घरी तर 1 रुपयाही जात नाही, घरात वाद होत आहेत मग आमच्यासारखे। आता रिक्षा बंद आहे का कसं आहे? नाही, रिक्षा चालूच आहे पण पेट्रोलवर आहे। घरी उभी केली तर गाडी खराब होण्याची भीती असते, त्यामुळे मी रस्त्यावर आणत आहे। पंप बंद आहेत का? पंप गेले 1 महिन्यापासून बंद आहे आणि गो गॅस 4 परवापासून बंद झालेत, 3 दिवस झालेत बंद होऊन। एलपीजी रेट काय केले? एलपीजी पूर्वी होता 42 रुपये, मग त्याच्यानंतर आता डायरेक्ट 4 दिवसात डायरेक्ट 99 रुपये झालेलं आहे। भाडं वाढ मध्ये देतात ग्राहक? हां, वाढ देत नाहीत। आम्हाला काय करायचं, तुमचं तुम्ही बघून घ्या म्हणतात ते। घर कसं चालायचं? घर आता चालतच नाही आमचं तर सध्या। आता घरात बी त्या पैशामुळे वाद होत आहेत। भाडे असतील, शिक्षण असतील, भाडे रिक्षा भाडे पॅसेंजर आहेत पण आम्हाला आहे त्या पैशातच घेऊन जावं म्हणतात त्यांनी। बोलो क्या तकलीफ है रिक्षा में? रिक्शा वालों को एक तकलीफ है कि एलपीजी 100 रुपये लीटर है, वो 42 रुपये लीटर होना चाहिए। महंगाई का ज़माना है, पब्लिक तो देता नहीं, उसके वास्ते सस्ता होना चाहिए। पंप बंद है क्या? पंप बंद है, अभी 10 पंप बंद है, काम में एलपीजी नहीं मिल रहा। तो पेट्रोल सब बंद है, रिक्शा बंद रखे ना अभी है, उसके वास्ते पेट्रोल चालू, एलपीजी चालू होना चाहिए। 42 रुपये लीटर एलपीजी मिलना चाहिए सबको, तो सब बराबर हो जाएगा। क्या दिक्कतें आ रही है बंद रहने से रिक्शा? दिक्कतें तो आने वाले ना, लोग पैसे देते नहीं बढ़ाकर, और रिक्शा तो बंद है। अब 100 रुपये लीटर कराओ तो 100 रुपये लीटर करने की वजह से तो परवड़ता नहीं रिक्शा वाले को। एक ट्रिप मारेंगे तो सब 100 रुपये उसका बराबर होता, हमको कुछ मिलता नहीं क्या नहीं उसमें। रिक्शा वालों को कितना चाहिए दिन में, कितना लीटर लगता है गैस? 4 लीटर या 5 लीटर लगता है, उसके ऊपर नहीं लगता। तो पब्लिक देता नहीं, 100 रुपये लीटर से भी परवड़ता नहीं हमारे को, तो 42 रुपये लीटर होना चाहिए। बोला। मी सोलापूर रिक्षा कृती समितीचा एक सदस्य व सोलापूर शहर व जिल्हा ऑटो रिक्षा संघटनेचा संस्थापक अध्यक्ष म्हणून मी स्वतः रिक्षा चालवतो। आज जर एलपीजी गॅस संदर्भातली परिस्थिती जर बघितली, जे एलपीजी तर आम्हाला मिळतच नाही आहे, जर मिळत होता ते पण 50 रुपयाचा तर 100 रुपयापर्यंत गेलेला। आम्ही प्रवाशांना भाडं त्यांना 10 रुपये जास्त मागले तर प्रवासी म्हणतात आम्हाला काय करायचं आहे। मग प्रवाशाने जर असं म्हटलं तर आम्ही काय करायचं? आम्ही ज्यावेळेस रस्त्यावर उतरतो आम्ही आमचं कुटुंबाचं उदरनिर्वाह करण्यासाठी, तर आमची सरकार मायबापला एवढीच विनंती आहे की साहेब आम्हाला एलपीजीचं जे बंद आहेत पंप ते सुरळीतपणे आम्हाला नियमित मिळालं पाहिजे व जे 50 रुपयाचा जर तुम्ही 100 रुपये केला आहे ते 100 रुपयावरून 50 रुपयापर्यंत 50 रुपयालाच मिळावं ही आमची विनंती आहे। किती दिवसापासून बंद आहेत पंप? सोलापूर शहरामध्ये कमीत कमी 10 पंप आहेत। 10 पंपापैकी पालकमंत्री साहेबांना आम्ही निवेदन दिलं होतं, ते निवेदन दिल्यानंतर दुसऱ्याच दिवशी 3 पंप चालू झाले, त्यानंतर बाकीचे पंप सगळे बंद आहेत। आजच्या दिवशी सुद्धा सोलापुरातले सगळेच पंप बंद आहेत।
पहिला भाव किती होता, आता किती आहे? पूर्वीचा भाव होता 52 रुपये 50 पैसे आणि आत्ताचा भाव आहे 99 रुपये 95 पैसे, म्हणजे डबल रेट झालेला आहे. भाडं पॅसेंजर वाढवून देण्याची मानसिकता नहीं. रिक्शा, मेरा नाम काशीनाथ है, अंकद. रिक्शा वाले गैस नहीं मिल रहा है और भी, और गैस डाले तो भी है ना एयर छोड़ रहे. कल 500 का भरा था मैं, कल बादशाह पंप पर चालू था, ये एयर छोड़े हमको मालूम नहीं. बाद में रिक्शा वाला एक तकरार करा, तेरा पैसा तो परत ले जा, बात मत कर ज़्यादा, ऐसा बोला. दमदाटी करे हमको. दमदाटी करने जो कि रिक्शा वाला झगड़ रहा था और रिक्शा वाले को ठंडा है. ठंडा के बाद फिर बात भी क्या भी नहीं हुआ, बंद करे पंप, बंद अच्छे फिर हमको. हाँ, मिल रहे नहीं, बंद है पंप, बंद रह गए भी हो ना. 100 रुपये लीटर से दे रहे, दे तो भी क्या है, उसमें एयर छोड़ रहा था. नहीं क्या नहीं परोड़ रहे तो वो इसलिए हम करें ना. ये भाड़ा बढ़ा तो नहीं देते पैसेंजर. 5 रुपये ज़्यादा मांगे तो नहीं देते, 10 से 15 दो बोले तो भी नहीं देते, कहीं को देते. रोज किती पगार पड़ रही अभी किती? क्या पड़ रही, पहले 400-500 तो पड़ती थी, 200 भी नहीं पड़ने को मारा मारी है. पता है गैस दाल को 100 रुपये नहीं पड़ रहे, 200 तो लंबा रहे यार, 100 रुपये नहीं मिल रहे. पैसेंजर क्या बोल रहे, गैस का भाव बढ़ा. अरे घर में हमारे भी बढ़ेला, हमारे घर में खाना नहीं मिल रहा, तेरे गैस का क्या करूँ, ये बोल रहे. और अभी क्या क्या करने का. हाँ, एक तो गैस पैसेंजर देता 1 रुपया भी नहीं है, जा लेने का ले, नहीं तो चल. इधर घर में गैस मेरे नहीं तो क्या, हमारे घर में गैस ला रहा है वो, ऐसा बोल रहे पैसेंजर. क्या बोलने का, बोलो. नाव सांगा. शहाजी भोसले. रिक्षाला आम्हाला गॅस परवडत नाही, पंप सर्व बंद आहेत. 45 रुपये 42 रुपये लिटरनं गॅस पाहिजे आम्हाला. पॅसेंजर आम्हाला पैसे देत नाहीत, भांडण करतात पैसे जास्त मागितलं की. त्यासाठी पेट्रोलवर चालवलं, ते पण 10 किलोमीटर 15 किलोमीटर पेट्रोलवर गाडी चालते, त्यासाठी बंद ठेवावं लागली गाडी. आता 20-25 दिवस झाले त्रास आहे. पंप चालक काय म्हणते विचार? पेट्रोल गॅस नाही म्हणतात आता सध्या. अगोदर कसं होतं रे, का नका काय? अगोदर होता बघा 52 रुपये, 52 60 न झालं, नंतर 100च डायरेक्ट केले त्यांनी. रिक्षा बंद असल्यामुळे घरची काय पण घरात सारखं वारंवार भांडणं होते. पैसे नाही दिले तर घरी गाडी विचारणार ना त्याने, की गाडीला पेट्रोल परवडत नाही. सीएनजी चालतात गाड्या. आता आमच्या LPGत काय करायचं आम्ही. मटन, चिकन आणि बीफसाठी प्रसिद्ध असलेलं सोलापूर शहरातील विजापूर वेस्ट येथील प्रसिद्ध हॉटेल बडेमिया. पाया ताहरी मटन बिर्याणी, चिकन बिर्याणी, मटन शीख, चिकन 65 आदी मिळण्याचं एकमेव ठिकाण हॉटेल बडेमिया. मटनमध्ये बीफ मटन राईस, बीफ चीज अंगुरी, बडेमिया स्पेशल मटन, मटन अंगारा, मटन कढी, खिमा मसाला. चिकनमध्ये चिकन राईस, चिकन मालवणी, स्पेशल बडेमिया चिकन, चिकन चीज अंगुरी, चिकन टिक्का, चिकन हैदराबादी, बटर चिकन, कढाई चिकन मसाला असे भरपूर आयटम्स उपलब्ध. मटन बिर्याणी, चिकन बिर्याणी, बीफचे स्पेशल डिश सुद्धा जेवणासाठी उपलब्ध. खास हॉटेलमध्ये जेवणाची सोय आणि पार्सलची सोयही उपलब्ध. स्वस्त आणि मस्त जेवण मिळण्याचं विजापूर वेस्ट येथील एकमेव ठिकाण हॉटेल बडेमिया. आमचा पत्ता हॉटेल बडेमिया, विजापूर वेस्ट, सोलापूर.